नमस्कार. सध्या मी पंढरपूर मधल्या भीमा नदीच्या या वाळवंटामध्ये उभा आहे आणि आपण जर इथं बघितलं तर हा जो काय दगडी पूल आहे, पंढरपुरातील सुप्रसिद्ध असा असलेला दगडी पूल, हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. खर तर उजनी धरण असेल किंवा वीर धरण असेल, या दोन्ही धरणामधून कोणत्याही पद्धतीचा विसर्ग सध्या भीमा नदीमध्ये किंवा नीरा नदीमध्ये सुरू नाही. मात्र तरी सुद्धा फक्त पावसाच्या पाण्यामुळे हा जो काय पंढरपुरातील जुना दगडी पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. भीमा नदी पंढरपुरामध्ये आपण जर बघितलं तर दुथडी भरून वाहते आहे. पहिल्यांदाच असं झालंय इतिहासामध्ये की मे महिन्यामध्येच हा जो काही ऐतिहासिक असलेला पंढरपुरातील दगडी पूल आहे, त्या दगडी पुलावरून पाणी वाहण्याची ही पहिलीच घटना आहे. मे मध्ये पाणी वाहतंय. त्याचं कारण म्हणजे बारामती तालुक्यामध्ये जो काही काल ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, त्यासोबतच नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये जो काही ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, त्याच्यामुळं हा जो काही दगडी पूल आहे पंढरपुरातील तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. दगडी पुलासोबतच पंढरपुरातील जे काही इतर बंधारे आहेत, पिराची कोरल्याचा बंधारा असेल, मुंडेवाडीचा बंधारा असेल, ते सुद्धा आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे. विशेष म्हणजे या दगडी पुलासोबतच हा जो काही आपल्याला पूल दिसतो आहे तो पंढरपुरातील पाण्यासाठी किंवा पंढरपुरात पाणी राहावं यासाठी हा बांधलेला पूल आहे, बंधारा आहे, तो सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळं ऐन मे महिन्यामध्ये पंढरपूरला जर आपण बघितलं तर पूरजन्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं चित्र आहे.